म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेचं हे धडधडीत उदाहरण आहे. मी 23 तारखेचा आणि 30 तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत. कुठेही ना 23 मध्ये ना 30 तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही. आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोटं. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी. मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने. आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाहीये. हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा. तुम्ही 23 सप्टेंबर पण बघा आणि 30 सप्टेंबर पण बघा. त्याच्यात ते काय म्हणतात पुढे, मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा उर्वरित इष्टांक. आणि नंबर 2, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित. एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही, पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते, बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं. पण तरी ते म्हणतायत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे MAIDC व PDKV अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात. आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी. आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे. याच्यावर कुठली तारीख नाही आहे. आणि आता पुढची गंमत बघा. याच्या बेसिसवर हा 11 तारखेचा GR निघतो. 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅपे घेतले गेले ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले. पण हे कधी नव्हतंच. कॅबिनेट बैठक 23 तारखेची पण बघा 30 तारखेची पण बघा. याच्या 200 कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही. त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात. त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे. पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही, हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं 23 तारखेचं. याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर 1 आणि निर्णय नंबर 2. निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता. आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत. त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही. मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत. इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये. त्यांची तितकी पात्रताच नाही. कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे. कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे. आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी. कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहे असं सांगून जर GR काढला असेल तर हे ॲब्सोल्यूट खोटं आहे.
आता लगेच पटपट उठतील, पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील, वाटेल ते बडबडतील, तर त्यांना मला सांग